बातम्या शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिवसेनेचे 29 नगरसेवक 60 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये मुक्कामी। पुढील आदेशाची वाट पाहतोय। ताजलँड एंडमधील नगरसेवक अंजली नाईक यांची TV9 ला प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्या म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण। आता कुठेही पळवापळवी होणार नाही। आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईत महायुतीचा महापौर होणार। फडणवीस आणि शिंदेंची फोनवर चर्चा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। दोन्ही प्रमुख नेते दावोसहून आल्यानंतर एकत्र बसून यावर तोडगा काढणार। सूत्रांची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। आता बातम्या पाहूया टॉप 9 महापौर पदासाठी फिल्डिंग। जो आमचा महापौर करेल त्याच्यासोबत जायला तयार। ठाकरेंच्या संदीप गिऱ्हेंची भूमिका। तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही। मुनगंटीवार ठाम। वेळ पडली तर चंद्रपूरमध्ये भाजप विरोधी पक्षात बसेल असंही केलं स्पष्ट। काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळेच ते संपर्कात असल्याची मुनगंटीवारांची माहिती। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी। महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात। कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय। आता भाजप आणि शिंदेंमध्येच फोडाफोडीचा खेळ सुरू होणार। भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी लपवण्यात येणार। केडीएमसी सारखं शिंदे मुंबईतही भाजपच्या नगरसेवकांचा फोडण्याचा प्रयत्न करू शकतात। संजय राऊतांचा दावा। ठाण्याच्या महापौर पदावर भाजपचा दावा। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या। निरंजन डावखरे यांची मागणी। भाजपचा ठाण्यात 100% स्ट्राईक रेट असल्याचंही वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार। तर उल्हासनगरमध्ये उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता। वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याचा दावा। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा दावा। मात्र शिंदेंच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिल्याचंही जलील यांचं वक्तव्य। सांगलीत शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंही स्वागत करू। राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव दिला पाहिजे। चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेंची सेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे। ते जाहीर करू शकत नाही। सतेज पाटील यांचं सूचक वक्तव्य। कोल्हापुरात काँग्रेसचे 34 तर शिंदेंच्या सेनेचे 15 नगरसेवक। त्यामुळे हे दोघं एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू।